नमस्कार, मी वृषाली लेले. निर्मल विसावा ही संस्था जी आहे, ती हीलिंग आणि मेडिटेशन या ध्येयाप्रती समर्पित आहे. हीलिंग आणि मेडिटेशनचा प्रसार व्हावा, त्याची अनेक जणांना महत्त्व कळावं म्हणून हीलिंग सेंटर, निर्मल विसावा हीलिंग सेंटर मी 2014 मध्ये स्थापन केलेलं आहे. बेसिकली एक जनरली आपलं असं असतं, की आपण अ, अ, ठराविक वेळेला ह्याच्याकडे जातो, लॅबमध्ये जातो. आपले सगळे ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट सगळं चेक करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की अरे हिमोग्लोबिन कमी आहे, कधी बी व्हिटॅमिन कमी आहे, काय आहे. पण हेच आपण आपल्या मनाच्या बाबतीमध्ये कधीच करत नाही. खरं तर असं म्हटलं जातं, की शरीरातले 70 ते 80% रोग हे तुमच्या मनाशी संबंधित आहेत. पण आपण त्याच्याकडे विशेष जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, आपल्याला सतत कसली तरी भीती वाटते. ह्याच्यावर काम करायची गरज आहे, हे मुळामध्ये आपल्या लक्षात येत नाही. अनेक अशा आपल्या घटना असतात बायकांच्या बाबतीमध्ये आणि प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये, की आपण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये स्ट्रगलिंग पिरियड असतो. त्यामुळे प्रत्येकजण बऱ्या-वाईट काळातून जात असतो. आणि मग त्या भूतकाळाचे जे इम्पॅक्ट आपल्या मनावर, नकारात्मक इम्पॅक्ट जे आपल्या मनावर, विचारांवर झालेले असतात, त्याच्यामुळे आपल्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आपण आत्मविश्वासाने करू शकत नाही. आपल्याला असं वाटतं, की माझं हे छोटंसं इच्छा आहे, ती पूर्ण का होत नाही? किंवा मी एवढे प्रयत्न करते, मला यश का येत नाही? किंवा आजूबाजूला कितीही सगळं व्यवस्थित आहे, तरी मला निराश का वाटतंय? एकटं का वाटतंय? ह्या प्रश्नांची उत्तरं आपण जरी शोधली, तरी त्याच्यावर उपाय काय हे आपल्याला कळत नाही. आणि मग अशा वेळेला निर्मल विसावाच्या जे काही हीलिंग आणि मेडिटेशन आहेत, हे तुमच्या मदतीला येतात. मी म्हटलं तसं की 2014 मध्ये ही स्थापन केलेली संस्था आहे आणि माझ्या संपर्कामध्ये अनेक स्त्रिया या हीलिंगच्या आणि मेडिटेशनच्या माध्यमातून आल्या आणि मग माझ्या लक्षात आलं, की प्रत्येक जण हा वेगवेगळ्या स्ट्रेसमधून जातोय. कदाचित त्याला त्याची कल्पना आहे किंवा नाही. बायकांच्या बाबतीमध्ये तर आपल्याला पिरियड्स आल्यापासून शारीरिक आणि मानसिक अपडाऊन्सला सुरुवात होते. जे काही हार्मोनल्स आपले दर महिन्याला जे काही पिरियड्स आपल्याला येतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हार्मोनल बऱ्याच चेंजेस आपल्या शरीरावरती होत असतात आणि आपल्या मनावरही होत असतात. सो अशा वेळेला आपण ते एक असं होतंच गं पिरियडमध्ये, त्याच्यात काय? थोडंसं सहन कर, असं आपण आमच्या पिढीपर्यंत सहन केलं गेलं. त्याच्यानंतर आपलं लग्न होतं, मुलं होतात आणि मग बाळंतपण ह्या सगळ्या ह्याच्यामधून आपण बऱ्याच वेगवेगळ्या स्ट्रेसमधनं जात असतो आणि त्याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. सहजपणे आपण ते हे रुटीनच आहे, सवय आहे, अशा पद्धतीने निभावून नेतो. त्यामध्ये कधी-कधी 2 पिढ्यांमधलं आपण प्रत्येक वेळेला 2 पिढ्यांमधला संघर्ष असतो घरामध्ये किंवा कधी 3-3 पिढ्यांचं आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं किंवा आपण नोकरी करताना, करियर सांभाळताना आपल्याला घर, संसार, मुलं-बाळं हे सगळं करताना आपण ते सगळं अगदी छान होईल, परफेक्ट कसं होईल ह्याचं एक ध्यास लागल्यासारखं आपण करत जातो. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे आणि एकूण या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात ह्याची आपल्याला थोडी सुद्धा जाणीव नसते. तर ती जाणीव निर्माण व्हावी आणि बायकांनी स्वतःकडे कुठेतरी लक्ष द्यावं, या गोष्टीकरता म्हणून मी असं ठरवलं, रॅदर निर्मल विसावा टीमने असं ठरवलं, की यावेळेला 8 मार्चला आपण एक व्याख्यानमाला आयोजित करायची. कोरोनामुळे आपल्याला Zoomची एवढी सवय झालेली आहे, की जो तो आपल्या घरामध्ये बसून सोयीनुसार ते ऐकू शकतो. म्हणून Zoom व्याख्यानमालाचा ऑप्शन आपण स्वीकारला आणि जाणीव व्हावी आपल्याला, की कशा पद्धतीने आपल्या मनावर, शरीरावर स्ट्रेस परिणाम करत असतो. ते आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्या ज्या अ, वक्त्या आहेत, डॉक्टर नित्या वैद्य, त्याही इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. त्या प्रसूती तज्ञ, तशा स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि सध्या यशदा
म्हणजे गोरेगावचं जे हॉस्पिटल आहे, डॉक्टर दातार यांचं, तिथे कार्यरत आहेत आणि लाईफ वे म्हणून मालाडचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यातही कार्यरत आहेत. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या आणि अतिशय उत्तम करिअर असलेल्या या डॉक्टर अतिशय बोलण्यामध्ये किंवा एखादं जेव्हा तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून जेव्हा मला त्यांच्याकडे जाण्याचा संबंध आला किंवा काही वेळेला माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये जाण्याचा संबंध आला, तेव्हा मला जाणवलं, की अतिशय प्रेमाने, समजुतीने त्या प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. तर त्यामुळे मला माझी जी इच्छा होती, की तुम्ही जे काही स्ट्रेस म्हणजे तुम्हाला अनेक अशा तुमच्याकडे केसेस येत असतील, की बायकांना स्ट्रेसमुळे काय-काय परिणाम होतो. तर एक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मी त्यांना विनंती केली आणि आज आपल्याला त्याविषयी सांगणार आहे. साधारण आपल्या सेशनचं स्वरूप जे असेल ते साधारण 30 ते 35 मिनिटं आपल्याला यासंबंधी सगळं जे काही ज्ञान आहे ते देतील आणि त्याच्यानंतर आपला प्रश्नोत्तराचा तास असेल. साधारण एक 15-20 मिनिटं, की तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या थेट तुम्ही त्यांना विचारू शकता. सो मला वाटतं डॉक्टर मॅडम जॉइन झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडे मी माईक देते. येस, थँक यू सो हां? मच. हां, हां. येस. माझा आवाज ऐकायला येतोय वृषालीताई? हां, येतोय, येतोय, येतोय. हो, येतोय, हो, येतोय. हो. येस, अँड आय एम येस, येस. रिअली सॉरी थोडं उशीर झालं. म्हणजे नो, इट्स पेशंट्स ओके. ओपीडी संपवून तुमचं व्यवसायच असा आहे, की आय नो, आम्ही आय नो. आय थिंक सगळ्यात जास्त स्ट्रेसमध्ये आम्हीच स्वतः असतो. म्हणून आजचा टॉपिक पण एकदम योग्य आहे. बिकॉज हे आय बीन पर्सनली एक्सपिरियन्स पण करतो स्ट्रेस आणि त्याच्यातून कसं मार्ग काढू शकतो. खूप लोकांना तर स्ट्रेसचं जाणीव सुद्धा नसतं. अरे हे स्ट्रेस असतं. अरे वी आर अंडर स्ट्रेस. सो आय थिंक थँक यू फर्स्ट ऑफ ऑल, की खूप खूप आभार की मला ही अपॉर्च्युनिटी दिली, की तुमच्या सगळ्या टीमचा आभार, की एवढ्या सगळ्या बायकांपर्यंत आय कॅन रीच आउट टू देम. आणि सेकंडली फक्त मला माफ करा मध्ये-मध्ये जर मी काही इंग्लिश वर्ड्स यूज केले तर, बिकॉज आय विल ट्राय माय बेस्ट मराठीतच बोलायला. पण काही सायंटिफिक वर्ड्स असे असतात, की जे इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. तर काही नाही समजलं तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. ओके. सो थँक यू सो मच फॉर द लव्हली इंट्रोडक्शन. सो आय थिंक मग चालू करू शकतो. येस, येस. एक तर येस, वी कॅन सगळ्यात स्टार्ट. महत्वाचं की मी लेक्चर असं म्हटल्यावर सगळ्यांना अरे बापरे! ते कॉलेजचे लेक्चरचे दिवस आठवतात, जेव्हा खूप बोर होतं आणि आपण बॅक बेंचवर बसून काहीतरी दुसरं काहीतरी करत असतो. सो मी तुम्हाला नक्कीच बोर करणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे. बट तरी आय विल ट्राय टू शॉर्टन इट, आणि जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तर ते वेळेवर हे जे अर्धा तास. सो अ व्हेरी गुड इव्हनिंग. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर नित्या वैद्य. मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे. मी यशोदा हॉस्पिटल गोरेगाव ईस्ट इथे कार्यरत आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मी प्रायव्हेट गायनॅक प्रॅक्टिसमध्ये आहे. तर आजचा जो टॉपिक आहे, ताणामुळे होणारं बायकांच्या आरोग्यावर जे परिणाम आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर मला आनंद आहे की मला या विषयावर बोलायला मिळते, बिकॉज इट इज अ व्हेरी निग्लेक्टेड टॉपिक. कारण स्ट्रेस सगळ्यांनाच असतो. सगळ्यांना माहिती पण असतं, की आपल्याला जर मी विचारलं, की प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तर तुम्ही स्ट्रेस अनुभवलेलं असेलच. तर आय थिंक अर्ध्या लोकांच्या मनात हे येईल, की अरे एकदा काय, आम्ही तर रोजच स्ट्रेस अनुभवतो. तो जर मी विचारलं, की इथे उपस्थित असलेल्या सगळ्या बायकांपैकी ॲटलीस्ट सगळ्यांनी एकदा तरी स्ट्रेस अनुभवलं असेलच आयुष्यामध्ये. तर हे ऐकल्यावर बायका काय विचार करायचं, एकदा काय, मी तर अनेकदा ऑलमोस्ट रोजच्या बेसिसवर आमच्या आयुष्यात स्ट्रेस आहेच. तर प्रॉब्लेम हाच असतो, की स्ट्रेस हा खराब नसतं. स्ट्रेस जर तुम्ही सायंटिफिकली बघायला गेलं, तर स्ट्रेस इज नथिंग बट एक फिजिकल आणि इमोशनल, इट इज अ फीलिंग ऑफ फिजिकल अँड इमोशनल टेन्शन. ते एक बॉडीचा रिस्पॉन्स असतो टू अ गिवन सिच्युएशन. कुठल्याही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये जेव्हा असतो, जेव्हा आपल्याला फ्रस्ट्रेशन असतं, अँगर असतं, तर या गोष्टींचा जो रिस्पॉन्स असतो, त्याला सायन्समध्ये स्ट्रेस म्हटलं जातं. आणि हे एक बॉडीचं खूप नॅचरल रिस्पॉन्स आहे आणि आपली बॉडी त्याच्यासाठी बनलेली आहे.
पण स्ट्रेस, सो देर इज समथिंग कॉल्ड एज यू स्ट्रेस, म्हणजे गुड स्ट्रेस. हे गुड स्ट्रेस हाच आहे की बाबा कधी आपल्याला कुठल्या गोष्टी, चॅलेंजिंग सिच्युएशन जर आलं आपल्यासमोर, तर वी शुड बी मोटिवेटेड. आपल्याला ते फेस करण्यासाठी मोटिवेशन जर पाहिजे, आपल्याला आपलं गोल्स अचीव्ह करण्यासाठी काही मोटिवेशन पाहिजे, तर हा जो स्ट्रेस असतो तो चांगला स्ट्रेस असतो आणि आपल्या बॉडीला फाईट करायचं किंवा ते जे काही गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी मोटिवेटेड ठेवायचं काम हा स्ट्रेस करतो. पण प्रॉब्लेम कुठे येतं, जेव्हा आपण ह्या स्ट्रेसमधून बाहेर पडतच नाही. आपण 24 तास 7 दिवस जर स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये कंटिन्युअसली राहतो, सो डेफिनेटली आपली बॉडी कंटिन्युअस स्ट्रेससाठी डिझाईन्ड नाही आहे. सो सडन स्ट्रेसफुल सिच्युएशन जर असेल, तर येस, बॉडीची तयारी असते आणि त्याच्यानुसार बॉडी काम करणार. बट आजकालच्या काळामध्ये प्रॉब्लेम इथे येतो की वी आर इन अ कंटिन्युअस प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, कंटिन्युअस स्ट्रेसफुल सिच्युएशन, आणि जेव्हा हे स्ट्रेस खूप दिवसापर्यंत आपल्यासोबत राहतं, इट इज कॉल्ड एज क्रॉनिक स्ट्रेस, आणि दॅट इज डेफिनेटली नॉट व्हेरी गुड फॉर द बॉडी. आता वुमेन्स डे स्पेशल आहे आणि आय वुड से की जर हे म्हणायला हरकत नाही की इट हॅज बीन नोटेड, स्टडीज सांगतात की बायकांना पुरुषांपेक्षा स्ट्रेस आणि अँझायटी हे नक्कीच जास्त आहे. हे मी स्वतःहून नाही सांगत आहे, देर आर स्टडीज जे प्रूव्ह करतात की जर बायकांना विचारलं की स्ट्रेस आणि अँझायटीचे सिच्युएशन्स किती आहेत, तर ऑलमोस्ट दुप्पट नंबर ऑफ विमेन आर सफरिंग फ्रॉम स्ट्रेस अँड अँझायटी ॲज कम्पेअर्ड टू मेन. हे का बरं? व्हाय डू यू थिंक असं आहे? तर 2 गोष्टी जे मला वाटतात, जे सायंटिफिक पण आहे आणि तुम्ही एक्सपिरियन्स केलं पण असेल. एक म्हणजे बायका युजुअली मल्टीटास्कर असतात. बायकांचं इन जनरल नेचर जो असतो, तो मल्टीटास्किंगचा असतो. सो आपण वी ऑब्व्हियसली गो थ्रू डिफरंट फेजेस ऑफ लाईफ. आपण कधी वी आर डॉटर्स, कधी वाईफ असतो, कधी मदरचा रोल प्ले करतो. मग सो वी कीप प्लस वी आर वर्किंग विमेन. तर असे मल्टिपल रोल्स आपण आपल्या आयुष्यामध्ये प्ले करतो आणि हल्लीच्या बायकांना फक्त चूलमूल नव्हे तर कामाचं पण बघावं लागतं. सो बिकॉज ऑफ दिस मल्टीटास्किंग डेफिनेटली स्ट्रेस सिच्युएशन बायकांमध्ये थोडंसं त्याचं प्रमाण जास्त आहे. शी इज डेफिनेटली खूप जगलिंग विथ मेनी रोल्स. शी वॉन्ट्स टू बी अ परफेक्ट मदर, शी वॉन्ट्स टू बी अ गुड वाईफ, शी वॉन्ट्स टू एक्सेल इन हर वर्क ऑल्सो. तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा ती अचीव करायचा प्रयत्न करते, तर डेफिनेटली तिच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस थोडंसं जास्तच असणार. सेकंड, अपार्ट फ्रॉम हे बाकीचं स्ट्रेस, जे फिजिकल चेंजेस एका स्त्रीच्या बॉडीमध्ये सारखं राईट फ्रॉम द टाइम शी हिट्स प्युबर्टी ते मेनोपॉजपर्यंत, आय थिंक देर आर सो मेनी फेजेस थ्रू विच अ वुमेन गोज थ्रू की तिला ते फेजेस पण सांभाळायला लागतं, प्लस एक्सटर्नल स्ट्रेसफुल सिच्युएशन जे आहे ते पण सांभाळायला लागतं. जसं की पहिले असतं पिरियड येणं, तर पिरियड आल्यावर ऑब्व्हियसली त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नसतं. सो द पेन ड्युरिंग पिरियड्स, इरेग्युलर पिरियड्स, हेवी ब्लीडिंग पिरियडमध्ये ते सगळं कुठेतरी सॉर्ट होत होत जातं. मग येतं प्रेग्नन्सीचे जे काही चेंजेस बॉडीमध्ये होतात, मग लॅक्टेशन, ब्रेस्ट फीडिंग पिरियड, मग ते सगळं संपलं आणि कुठेतरी करिअरकडे लक्ष द्यायला सुरुवात होते. तेव्हा पेरीमेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आधीचे इनिशियल फेजेस आणि फायनली मेनोपॉज, असे कित्येक तरी फेजेसमधून एक स्त्रीचं बॉडी इज कॉन्स्टंटली गोईंग थ्रू ऑल दीज फेजेस. आणि बिलीव्ह मी, ह्या फेजेसमध्ये इतके हॉर्मोनल चेंजेस होत असतात की प्रत्येक हॅट्स ऑफ टू ऑल विमेन की दे आर हँडलिंग ऑल दिस, प्लस ते बाकीच्या गोष्टी पण हँडल करतायत. तर याच्यासाठी वी शुड ॲक्च्युली
क्लॅप फॉर आवर सेल्स, की आपण एवढं स्ट्रॉंग आहोत की वी कॅन फेस दिस ऑल्सो अँड द एक्सटर्नल स्ट्रेस ऑल्सो. तर यू शुड बी, एव्हरीवन शुड बी प्राऊड ऑफ देमसेल्स फॉर बिंग अ वुमन. सो येस, सो बिकॉज ऑफ दीज, हे जे चेंजेस आहेत त्याच्यामुळे पण आपल्याला स्ट्रेस थोडंसं जास्त आहे. आणि सायंटिफिकली, ऑब्व्हियसली मी डॉक्टर आहे तर मध्ये मध्ये मी सायन्स थोडंसं घुसवणार. तर सायंटिफिकली इट हॅज बीन प्रूव्हन की ब्रेनमध्ये जे इमोशन आणि मेमरीशी संबंधित जे एरियाज आहे, तर ते एका स्त्रीचे जे हे एरियाज आहे, दे आर हायपर ॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू मेन. याचा अर्थ, विमेन आर मोर इमोशनल, आणि विमेन, एखाद्या गोष्टीची मेमरी त्या बाईला खूप दिवस राहतं. ती पटकन एखादं स्ट्रेसफुल सिच्युएशन किंवा प्रॉब्लेमला विसरू शकत नाही. ती खूप दिवस ते तिच्या ब्रेनमध्ये राहतं. सो हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की हे जे लिम्बिक एरियाज म्हणतात ब्रेनचे, ते स्त्रियांचे जास्त ॲक्टिव्ह असतात ॲज कम्पेअर्ड टू मेन. सो दीज आर सम ऑफ द रिझन्स जे मला असं वाटतं की ह्या गोष्टींमुळे विमेन फेस मोर स्ट्रेस आणि क्रॉनिक स्ट्रेस. जसं मी म्हटलं, थोड्या वेळासाठी स्ट्रेस इज गुड बिकॉज इट हेल्प्स अस अँड मोटिवेट्स अस टू अचीव्ह आवर गोल्स. पण खूप दिवसापर्यंत जे स्ट्रेस असतं, हे ह्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात असतं. आणि हल्ली तर आय थिंक इट हॅज बिकम अ फॅशन स्टेट. कळतं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात किती किती वेगवेगळ्या गोष्टी असतात, किती किती स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये. आणि एव्हरीवन हॅज, म्हणजे प्रत्येकाचं स्ट्रेस आणि सिच्युएशन वेगळं असतो. सो जेव्हा मी ऐकते तेव्हा मला असं कुठेतरी वाटतं, अरे आपलं स्ट्रेस तर कमी आहे, इतरांचा तर कितपत ते लोक सहन करतात. सो स्ट्रेसमध्ये दोन गोष्ट महत्त्वाची आहे. एक, जसं मी म्हटलं की स्ट्रेसमधून बाहेर येणं. प्रॉब्लेम्स आर, म्हणजे प्रॉब्लेम असणं आयुष्यामध्ये हे तर साहजिकच आहे. पण जर तुम्ही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन न शोधता त्या प्रॉब्लेमच्या अवतीभोवती फिरत राहिले आणि त्या प्रॉब्लेममधून बाहेर यायचा प्रयत्न नाही केलं, तर हे स्ट्रेस लांब पल्ल्यापर्यंत आपल्यासोबत राहतं. आणि तेव्हा ते आपल्या हेल्थला डेफिनेटली इम्पॅक्ट करतं. आणि हे जे इम्पॅक्ट असतं ते इतकं सिव्हिअर असतं की त्याची जाणीव होईपर्यंत इट इज टू लेट. सो मी काही असे पॉइंट्स, म्हणजे सायन्स डिस्कस करणारे, ज्याने तुम्ही जाणून घेऊ शकता की आर यू अंडर टू मच स्ट्रेस. ओके, सो दीज आर सम पॉइंटर्स. आणि देन मी हे डिस्कस करणार की क्रॉनिक स्ट्रेसमुळे कुठले कुठले आजार होऊ शकतात. ओके, सो सगळ्यात पहिले तर स्ट्रेस जेव्हा असतं तर स्लीप डिस्टर्बन्सेस हे खूप कॉमन असतं. रात्रीची झोप उडणे, टिपिकल ते 2 वाजता 3 वाजता जाग येणं. तर हे स्लीप डिस्टर्बन्सेस असणं इज अ साईन की तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात. सेकंडली, ब्रेन खूप फॉग्ड आणि कन्फ्युज्ड असणं. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे काहीतरी हे प्रॉब्लेम सोडवता येतं, पण तुम्हाला अचानक काही सुचतच नाही. आणि लोकांवर चिडचिड होणं, इरिटेबल होणं, अवतीभवतीच्या लोकांनी काही जरी सांगितलं त्याच्यावर चिडचिड होणं. तर दिस इज ऑल्सो अ साईन की युअर बॉडी इज अंडर टू मच स्ट्रेस. ओके, थर्ड साईन इज, इन केस तुमचं एक मी सायंटिफिक रिझन सांगते. आपलं जे किडनी आहे, त्या किडनीच्या वर ॲड्रिनल ग्लँड म्हणून एक ग्लँड आहे. हे जे ग्लँड आहे त्याचं फंक्शन काय आहे की जेव्हा आपण कुठल्या तरी ॲक्यूट स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असतो, तेव्हा ते कॉर्टिसॉल म्हणून एक हॉर्मोन रिलीज करतं. का रिलीज करतं की बाबा पटापट त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनला फेस करण्यासाठी. सो कॉर्टिसॉल ह्याला आम्ही फ्राईट, फ्लाईट आणि फाईट असं हॉर्मोन म्हणतो. की जेव्हा कधी आपल्याला भीती असते कुठल्या गोष्टीची आणि आपण स्ट्रेसमध्ये असतो, किंवा वेन वी हॅव टू फाईट अगेन्स्ट समथिंग, आणि जेव्हा आपल्याला सडन झेप घ्यायला लागतं, फ्लाईट, सडन डिसिजन मेकिंग करावं लागतं, तर अशा गोष्टीमध्ये हे ॲड्रिनल ग्लँड हे कॉर्टिसॉल हॉर्मोन सिक्रीट करतं. आता हे कॉर्टिसॉल हॉर्मोन सडनली जेव्हा सिक्रीट होतं तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. बट जर हे कॉर्टिसॉल, आता कॉर्टिसॉल
म्हटल्यावर तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधीतरी स्टिरॉइड्स बद्दल ऐकलं असेल आणि माहिती असेल की स्टिरॉइड गोळी जेव्हा कधी आपण कुठल्या गोष्टीसाठी घेतो, स्टिरॉइडच्या गोळ्या घेतल्या असतील बिकॉज कोविडमध्ये इन्फेक्शनमध्ये जे इन्फ्लमेशन होतो, तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी लोकांना स्टिरॉइड्स दिलं जात होतं. सो स्टिरॉइड्स तुम्हाला माहिती आहे की लांब पल्ल्यावर ही गोळी घ्यायची नसते बिकॉज स्टिरॉइड तात्पुरतं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, बट लांब पल्ल्यासाठी ही गोळी घेतली तर खूप सारे आपल्या शरीरामध्ये वाईट परिणाम होऊ शकतात त्याचे. तसंच कॉर्टिसॉल हे हा एक स्टिरॉइड असतो आणि ते स्टिरॉइड असल्यामुळे पटापट आपल्याला जे डिसिजन मेकिंग किंवा जे फाईट करायचं असतं त्याच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतं. बट जेव्हा लांब पल्ल्यावर हे कॉर्टिसॉल बिकॉज ऑफ खूप दिवसांचं स्ट्रेस असलं की हे कॉर्टिसॉल सारखं आपल्या बॉडीमध्ये असलं तर ह्याचे साईड इफेक्ट्स दिसायला लागतात. तर कॉर्टिसॉलमुळे काय काय साईड इफेक्ट्स दिसतात की कॉर्टिसॉल आपल्या मसल्समधून, आपल्या टिश्यूजमधून जे काही शुगर आहे, त्याला काढून ब्लड सिस्टममध्ये आणतो. का? कारण कधी गरज पडली फाईटसाठी किंवा काय करण्यासाठी, तर म्हणून युअर ब्लड शुगर स्टार्ट्स रायझिंग. तर आपलं ब्लड शुगर वाढायला लागतं आणि अ, असं बघितलं जातं की खूप स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असताना बायकांचं ब्लड शुगर कधी मेजर केलं किंवा ॲव्हरेज ब्लड शुगर घेतलं तर ब्लड शुगर नक्कीच त्यांचं जास्त असतं. सो वन साईड इफेक्ट ऑफ स्ट्रेस, लाँग स्टँडिंग स्ट्रेस इज डायबिटीज होणं किंवा ब्लड शुगर हाय असणं. मग चौथं आहे की हे जे कॉर्टिसॉल आहे ह्याच्यामुळे कधी-कधी हे जे इन्फ्लमेशन्स म्हणजे आर्थरायटिस, बर्सायटिस म्हणजे गुडघे जॉइंट्स पेन होणं, बोन पेन होणं, टेंडन्स जे मसल्सचे टेंडन्स असतात ते पेन होणं, कंबरदुखी, हे सगळं जे छोटे-मोठे दुखणं असतं, ह्याचं पण प्रमाण वाढतं बिकॉज शरीरामध्ये इन्फ्लमेशन्स खूप वाढतं. अगेन कॉर्टिसॉल किंवा स्टिरॉइड तुम्ही ऐकलं असेल, हे अ, आपलं इम्युनिटी, प्रतिकारशक्ती हे कमी करतं. म्हणून कॉर्टिसॉल जेव्हा आपल्या शरीरामध्ये असेल तेव्हा बाकीचे इन्फेक्शन्स बिकॉज आपली इम्युनिटी, प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे इतर इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस वाढतात. अ, मुलींमध्ये कॉर्टिसॉल किंवा स्ट्रेस लेव्हल हाय असल्यामुळे जेव्हा कॉर्टिसॉल हाय असतं, तेव्हा जे फिमेल हॉर्मोन आहे, कॉर्टिसॉल इज व्हेरी फ्रेंडली विथ द मेल हॉर्मोन आणि ते फिमेल हॉर्मोनला कुठेतरी कमी करतं. तर मेल हॉर्मोनचं प्रमाण शरीरामध्ये वाढायला लागल्यामुळे पिरियड इरेग्युलॅरिटी होणं, ॲक्ने, पिंपल्स येणं, हेअर लॉस होणं, म्हणजे टक्कल पडण्यासारखं हेअर लॉस होणं, फेसवर हेअर ग्रोथ होणं, तर हे सगळे लक्षणं मुलींमध्ये दिसायला लागतात. ॲलर्जीज खूप पटकन होतं. स्ट्रेस खूप असेल तर ॲलर्जीज खूप पटकन होतं. झोप रात्रीची म्हणजे न येण्याचं एक कारण जे मी म्हटलं, की कॉर्टिसॉल हाय असल्यामुळे आणि सेकंड इज ते सायनसेस जाम झाल्यामुळे स्ट्रेसमध्ये सायनसेस गेट सायन्युसायटिस होतो आणि त्याच्यामुळे घोरणं किंवा स्लीप एपनिया, सडन श्वास घुटणं झोपेमध्ये हे होऊन अचानक झोपमोड होणं, हे पण खूप प्रमाणामध्ये दिसतं. थर्ड इज बोन्स एकदम पोकळे होऊन जाणं. त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. ते हाडं जे आहेत ते एकदम दे बिकम व्हेरी, व्हेरी पोरस. तर ऑस्टिओपोरोसिस होऊन, हाडं वीक होऊन फ्रॅक्चरचे चान्सेस वाढतात. ॲसिडिटी खूप वाढते. ॲसिड रिफ्लक्स स्ट्रेस मध्ये खूप जास्त वाढतं. सो हे जे आहेत, हे काही लक्षणं आहेत विच विल टेल यू की कदाचित यू आर अंडर स्ट्रेस. काही लोकांना स्ट्रेस असून सुद्धा त्यांना जाणवत नाही की दे आर अंडर स्ट्रेस किंवा स्ट्रेस आहे हे माहिती आहे, पण त्याचं आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट होतोय की नाही हे आपल्याला कळत नसतं. सो हे काही चिन्ह आहेत. मी परत एकदा रिपीट करते.
रात्री व्यवस्थित झोप नाही येणं, टिपिकल 2-3 वाजता झोपमोड होणं, कॉन्सन्ट्रेट करायला नाही होणं एखाद्या गोष्टीवर, लवकर चिडचिड होणं, डिसिजन मेकिंग नसणं. थर्ड इज शुगर. थोडंसं तुम्ही कधी ब्लड शुगर चेक केलं तर शुगरचं प्रमाण ब्लडमध्ये जास्त असणं, कोलेस्ट्रॉल, शुगर जास्त असल्यामुळे साईड बाय साईड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त होणं. थर्ड इज ॲसिडिटी वाढणं. फोर्थ इज हे इन्फ्लमेशन्स, संधी म्हणजे वाताचं, जॉईंट पेन, बोन पेन, मग टेंडनचं पेन. तर हे सगळं जे दुखणं आहेत ते वाढणं, ॲलर्जीज वाढणे, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण, सारखं सारखं सर्दी खोकला हे वाढणं, कारण प्रतिकारशक्ती कमी झालंय त्याच्यामुळे. मग मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये इरेग्युलॅरिटी येणं, फेसवर पिंपल्स खूप जास्त येणं, हेअर लॉस होणं, फेसवर हेअर ग्रोथ जिथे नको तिथे, अप्पर लिप्स, चिन इथे हेअर ग्रोथ होणं आणि बोन्स एकदम वीक होऊन सारखं फ्रॅक्चरची भीती असणं. सो दीज आर सम ऑफ द साइन्स की कदाचित यू आर अंडर स्ट्रेस आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या हेल्थवर होतोय. ठीक आहे. सो आणि लांब पल्ल्यावर जर स्ट्रेस राहिलं तर हे जे हल्ली आपल्याला लाईफस्टाईल इंड्युस्ड जे डिझीजेस आहे, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, मग मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स आहे, हार्ट डिझीजेस आहे, स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळे जे आहे हे टिपिकल लाईफस्टाईलमध्ये जे काही स्ट्रेस आहे, तर लाईफस्टाईल इंड्युस्ड डिसऑर्डर्स आहेत. हल्ली यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की हे जणू एक एपिडेमिक, पॅन्डेमिक सारखं हे पसरतंय. तर वी नीड टू टेक केअर की वी हॅव टू ट्राय ह्या स्ट्रेसमधून बाहेर येऊन हे सगळे जे लाँग टर्म साईड इफेक्ट्स आहे स्ट्रेसचं त्याच्यामधून स्वतःला वाचवणं, याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रेसमधून बाहेर येणं. आय थिंक वृषाली ताई इज डुईंग अ वंडरफुल जॉब बाय हेल्पिंग विमेन टू कम आउट ऑफ दी स्ट्रेसफुल सिच्युएशन. एक अजून एक पॉईंट आहे, इट हॅज बीन नोटेड की बायका जे आहेत त्यांचं स्ट्रेसफुल सिच्युएशन फेस करायचं एक पद्धत आहे की वेनेवर यू आर अंडर इमोशनल स्ट्रेस, तर बायका पटकन एकमेकांशी शेअर करून, एकमेकांशी बोलून, व्यक्त करून स्वतःला ते थोडंसं शांत होतात. तसंच पुरुष जे असतात ते त्या सिच्युएशनला पटकन टॅकल करून, ते एकमेकांशी जास्त शेअर करणं, इमोशनल होणं हे सगळं मेनमध्ये नसतं. ते पटापट ते सिच्युएशनला टॅकल करायचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतात. पण बायकांना कुठल्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमधून बाहेर यायला किंवा इमोशनल स्ट्रेसमधून बाहेर यायला ते व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अँड तिथेच आय थिंक वृषाली ताई आणि त्यांचं जे संस्थान आहे, दे आर डुईंग अ वंडरफुल जॉब बाय हेल्पिंग पीपल हीलिंग फ्रॉम विदिन, सो दॅट हे स्ट्रेस जे आहे हे त्यांना लाँग टर्म अफेक्ट नाही करावं म्हणून. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रेस. आय थिंक थोडंफार तरी अंदाज आलं असेल आणि जे मी लक्षणं सांगितले त्याच्यावर थोडंसं ते नोट करून, इफ तुमच्यामध्ये असे काही लक्षणं दिसत असतील, इट इज बेटर टू टॉक इट आउट किंवा कोणाला तरी डॉक्टरांना भेटणं किंवा जे कोणी आहे फ्रेंड्स कोणाचं तरी त्याचं ओपिनियन घेणं की वेदर यू आर अंडर स्ट्रेस. कधी कधी आपल्याला जाणीव नसतं की खरंच आपण एवढं स्ट्रेसमध्ये आहोत, कारण काही लोकांना स्ट्रेस कोप करायची क्षमता, स्ट्रेसमधून बाहेर यायची क्षमता त्यांची चांगली असेल, ते वरतून एकदम काम दिसतील पण आतमध्ये भरपूर स्ट्रेस आहे, त्यांचं कॉर्टिसॉल लेवल ब्लडमध्ये चेक केलं तर त्याचं प्रमाण खूप हाय असेल, बट बाहेरून ते एकदम काम दिसतात. बट कॉर्टिसॉल हाय असल्यामुळे आतल्या आत त्यांच्या शरीरावर त्याचं दुष्परिणाम होत राहतं. सो डेफिनेटली हे आजचा जो एरा आहे, एस्पेशली हे कोविड-19च्या पॅन्डेमिक नंतर तर लाईफस्टाईल इतकं बदललं आहे. फॉर विमेन वर्क फ्रॉम होम म्हणजे मुलांना हँडल करणं, घरच्यांना हँडल करणं, काम हँडल करणं, हे सगळं इतकं स्ट्रेसफुल झालं आहे की बिलीव्ह मी गेल्या 2 वर्षामध्ये माझ्याकडे हे स्ट्रेसचे साईड इफेक्ट्समुळे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज म्हणा किंवा हाय BP म्हणा किंवा ब्लड शुगर याचे पेशंट इतके वाढलेत
की जसं मी म्हटले, इट इज बिकमिंग एन एपिडेमिक. म्हणजे मलेरिया, डेंग्यूचे कसे एपिडेमिक असतात, तसे असे पेशंट दिवसातून 8-10 असे पेशंट येतात. सो इट इज रिअली सॅड टू नो, कारण हे डेफिनेटली टॅकल होऊ शकतं. तर आय थिंक आपण सगळ्यांनी ह्याची जाणीव करून घेणं आणि लेट अस फाईट अगेन्स्ट स्ट्रेस, सो दॅट बिफोर इट इज बेटर की ते आपलं आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनायच्या आधी आपण त्या स्ट्रेसला आपल्या आयुष्यातून हळूहळू काढून टाकलेलं बरं. So with that, I think I come to the end of the lecture. थँक यू सो मच. आणि तुम्हाला काहीही मला प्रश्न विचारायचा असेल, आय थिंक वृषालीताई आपण क्वेश्चन आन्सर घेऊ शकतो हो, आता. हो, हो. येस. हो, मी आधी डिक्लेअर केलेलंच आहे. कारण हो. हे सांगितल्यानंतर कुणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. सुंदर तुम्ही थोडक्यामध्ये खूपच सुंदर माहिती दिली. रिअली. आणि थँक यू सो मच. मला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो माझ्या दृष्टिकोनातून वाटला, म्हणजे हो, तो असा की तुम्ही हे जे काही सांगितलंत, की बायका मुळात त्यांची मेमरी आणि इमोशन्स ह्याच्यामुळे ब्रेन वरती हायपर ॲक्टिव्ह असतात. हो. सो म्हणजे ह्याच करता ह्याचा अवेअरनेस व्हावा बायकांना हं, आणि हं. ह्याच्याकरता जर आपण हे सगळं केलं आणि हिलिंग मेडिटेशन पण लोकांनी करावं असं मी म्हणते, कारण हो. अ, त्याला हे आहे. नाही, आणि सो हे डेफिनेटली माझ्या पेशंट्समध्ये मी बघितलंय. म्हणजे आपल्याला कधीतरी कुठे वाटतं, की अरे पुरुषांना का दिसत नाही? म्हणजे त्यांच्या हं, आयुष्यामध्ये एवढं स्ट्रेस असून तरी ते काम दिसतात. बट दॅट इज जेनेटिकली, आणि कुठेतरी जसं मी म्हटलं, आपलं मेकअपच असं आहे, हं, हं. की वी आर मोर इमोशनल, आणि आपलं ब्रेनचं सेटिंगच असं आहे, की आपण स्ट्रेसला एक वेगळ्या प्रकारे हँडल करतो. जे विच कॅन स्टे फॉर अ व्हेरी लाँग टाईम, जर आपण त्याच्यातून पटकन बाहेर नाही आलो तर. हो, पण म्हणजे त्यामुळे असं होत असेल ना, की आपण हा स्ट्रेस न घेता एक ॲडजस्टमेंट म्हणून आपण ते करत जातो आणि म्हणजे कधीतरी मग आपल्याला आफ्टर सम एक्झॅक्टली एज तेच. ते जाणवायला लागतं, की अरे मला शुगर का आली किंवा माझा हे का दुखतंय, ते का दुखतंय किंवा काय आणि होतंय बाय असं. दॅट टाईम इट मे बी टू लेट. हां, हां. येस. सो येस, दॅट येस, इज येस. वाय मी हे जे सायन्स सांगितले हे याच्यासाठीच, की काही लक्षणं ह्यापैकी 8-10 लक्षणापैकी 2 जरी दिसत असतील, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अरे हे काय, ते तर स्ट्रेस तर सगळ्यांच्या आयुष्यात असतंच, त्याच्यात हं, काय? असं जे आपण एक त्याला सवय लावून घेतो त्याची, हे नको व्हायला. आणि हं. कुठेतरी त्याला पटकन आय नीड हेल्प, हे जाणून घेणं आणि अप्रोच करणं, योग्य पर्सनला अप्रोच करणं हे खूप महत्वाचं आहे. येस, येस. हं. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. स्वतःला अनम्यूट करा. हां, कॅमेरा ऑन पुढे करू शकता. हां, हॅलो. बोला. हां, या. बोला. मला डॉक्टर नित्या नमस्कार. नमस्कार, नमस्कार. हां. हां. तर बेसिकली मला विचारायचं होतं, की मेनोपॉज पर्यंत म्हणजे आता ड्युरिंग पिरियड्स हं, टिल मेनोपॉज हं. स्ट्रेस जास्त येतो का? आणि मेनोपॉज थांबल्यानंतरचा स्ट्रेस ह्याचे काय इम्पॅक्ट्स असतात? ओके. सो जसं मी म्हटलं, वुमनचा बॉडी इज व्हेरी डायनॅमिक. त्याच्यामध्ये सारखं चेंजेस होत असतात. इनफॅक्ट स्टडीज हॅव प्रूव्हन की मिड लाईफ म्हणजे 30-40 हा जो एज ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये बायकांना सगळ्यात जास्त प्रमाणात स्ट्रेस असतो. ते आय थिंक इज बिकॉज एव्हरीथिंग कम्स टुगेदर. कुठेतरी प्रेग्नन्सी याच्यातून बाहेर निघतो. मग त्याच्यानंतर आपण करियर ओरिएंटेड होतो. तर करिअरबद्दल विचार करणं, आणि तेवढ्यात पेरिमेनोपॉजल म्हणजे मेनोपॉज हे एकदम येत नाही. पहिले आपल्या शरीरामध्ये काही ॲडजस्टमेंट होतात आणि मग मेनोपॉज येतो. तर हे ॲडजस्टमेंट बऱ्यापैकी बायकांमध्ये 40शी मध्ये चालू होतो. तर डेफिनेटली स्ट्रेस डज नॉट एंड विथ मेनोपॉज बेलाताई. इनफॅक्ट खूप लोकांना मेनोपॉजला ॲडजस्ट व्हायला पण डिफिकल्टी होतं. दे डोंट एंटर इंटू मेनोपॉज व्हेरी ग्रेसफुली. कारण मी मेनोपॉजबद्दल बोलताना नेहमी बायकांना असं सांगते, की एखादा दारुड्याकडून दारू जेव्हा आपण विथड्रॉ करतो, त्याला दारू प्यायला देत नाही, तर त्याच्या बॉडीमध्ये कसं रिस्पॉन्सेस येतात काही दिवस, तर तसं लिटरली आपल्या शरीराला स्त्रीरस किंवा हॉर्मोनची एवढी सवय असते, आणि अचानक हे स्त्रीरस आपल्या शरीरातून निघून गेल्यावर काय इम्पॅक्ट होऊ शकतं इज टिपिकली दॅट. सो मेनोपॉज ला पण त्याचे एक वेगळे प्रकारचे सिम्पटम्स असतात. सो डेफिनेटली, बट
हे जे सिम्पटम्स आहे याला आपण कमी करू शकतो बाय टेकिंग केअर इन द पेरीमेनोपॉझल एज ग्रुप. सो मेनोपॉज आल्यानंतर आत्ता मी काय करू शकते ह्याच्याबद्दल विचार करायच्या आधी आता आय एम ऑलमोस्ट 40, तर मला माहिती आहे आता काही वर्षांमध्ये मेनोपॉज येणार, तर आत्तापासून माझं लाईफस्टाईल थोडं थोडं बदलून सो दॅट माय बॉडी इज प्रिपेअर्ड फॉर मेनोपॉज. आणि याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी मी नेहमी सांगते. वन इज युअर डाएट, सेकंड इज एक्सरसाइज आणि थर्ड इज स्लीप. ह्या 3 गोष्टींकडे खूप बारीकीने लक्ष देणं. डाएट म्हणजे वेळेवर जेवणं, जेवढं होतं घरगुती जेवणं. एक्सरसाइज, व्यायाम, अनफॉर्च्युनेटली इंडियन सिनारिओमध्ये व्यायामाला एवढं महत्त्व दिलं जात नाही. हल्ली हेल्थ अवेअरनेस वाढलं आहे, पीपल आर व्हेरी पर्टिक्युलर व्यायाम करण्याबद्दल. बट राईट फ्रॉम स्कूल म्हणजे आपले मुलं छोटे असतानापासून त्यांना आपण व्यायामाकडे थोडं रोजचं ॲटलिस्ट अर्धा पाऊण तास तरी व्यायाम करणं हे वी हॅव टू एन्श्युअर की ते करतायत. कारण ना फाउंडेशन इज लेड वेन ॲट दॅट एज ग्रुप. 12-13 वर्षामध्ये जेव्हा ते फाउंडेशन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे चेंजेस व्हायला लागतात तेव्हापासून आपण जर व्यायाम करायला लागलो आणि जर वी मेक इट अ पार्ट ऑफ आवर लाईफ, तर मग आपण शेवटपर्यंत ते करणार. आणि आपण ह्या 3 गोष्टी व्यवस्थित टॅकल केलं की डेफिनेटली मेनोपॉजमध्ये पण आपण ग्रेसफुली एंटर होणार. मेनोपॉज विल नॉट ट्रबल अस अँड वी कॅन एंटर इन टू इट. बिंदास आपण एंटर करू शकतो मेनोपॉजमध्ये. जस्ट लाईक पाळी जेव्हा येते तेव्हा पण आपण थोडं इनिशियली घाबरतो, बट वी गेट ॲडजस्टेड टू इट. सिमिलरली मेनोपॉजला पण आपण ॲडजस्ट होऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच. येस. अजून कोणाला काही विचारायचंय? एनी क्वेश्चन? हॅलो. हा येस. मॅडमनी जे काही सांगितलं ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत. हो. म्हणजे हेडमध्ये ओके. फ्रॅक्चर झालं मणक्याला आणि नंतर मग मला असं वाटतं की माझा व्यायाम सुटला सगळा. योगासनं करून उठले आणि असं काही होतं का की योगासनं केल्या केल्या काही करायचं नसतं वगैरे. मी योगासनं करून उठले आणि एकदम तोल जाऊन पडले, तर माझ्या मणक्याला त्रास झाला, मणक्याला फ्रॅक्चर झालं. आणि नंतर कोरोनामध्येच हे झाल्यामुळे परत कोरोना पण झाला आणि नंतर थायरॉइड डिटेक्ट झाला, नंतर इन्फेक्शन पण झालं आणि नंतर डायबिटीस पण डिटेक्ट झाला. तर आता मला त्याच्यातनं बाहेर पडायचंय, पण कसं पडणार ते कळत नाहीये. कारण का तर मला चालायला पण थोडंसं वॉकर वगैरे घेऊन चालायला लागतं. हो. तर कसं आहे ना, आय कॅन अंडरस्टँड की आता तुम्ही ते एक विशियस सायकलमध्ये फसल्यासारखं तुम्हाला वाटतं की एकाला एक जुळत गेलं, एकावर एक सगळं येत गेलं आणि अचानक सगळं एकत्र आल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तर डेफिनेटली मेडिकल हेल्प तर तुम्हाला लागेलच, जसं की डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी किंवा थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. बट त्याच्यासोबत जसं मी म्हटलं, डाएट, एक्सरसाइज आणि स्लीप हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर एक्सरसाइजमध्ये कितीतरी असे फिजिओथेरपिस्ट किंवा ट्रेनर्स असतात जे व्यायाम शिकवतात, जे तुमचं जे काही इंजुरी झालेली आहे, म्हणजे मणक्याची इंजुरी असेल किंवा गुडघ्याचा कोणाला त्रास असेल, तर ते त्याला अजून त्रास न देता आपण काय काय व्यायाम करू शकतो ह्याचं डेफिनेटली काही ट्रेनर्सना अनुभव असतं. तर तुम्ही त्यांचे विथ देअर हेल्प तुम्ही हे कुठले एक्सरसाइजेस असतात ते शिकून घेणं. डाएटवर खूप महत्त्वाचं लक्ष ठेवणं. आणि हे तुम्ही जर इफ यू हॅपन टू टेक मेडिकल हेल्प प्लस ह्या दोन्ही गोष्टी केलं, तर यू विल स्लोली, तुम्हाला वेळ नक्की लागेल, बट यू विल स्लोली कम आउट ऑफ इट डेफिनेटली. ओके. येस. अजून कोणाला काही प्रश्न? मीनव्हाईल मी सांगते की कोणाला प्रश्न विचारा त्याच्या आधी मी 1-2 मिनिटं बोलते. मला बऱ्याच जणांनी माझा नंबर विचारलाय, तर तो मी एक सांगते. 9769011530. आज जे काही आपल्याला नित्या मॅडमने जे काही सांगितलं
तर ते स्ट्रेसमधनं बाहेर कसं पडायचं हे तुम्ही 6 आणि 7 मार्चला जेव्हा माझे लेक्चर्स अटेंड कराल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. लोकांनी प्रश्न विचारले होते म्हणून मध्येच मी थोडंसं डिस्टर्ब केलं. पण ज्याला अजूनही कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारा. हॅलो. हां. नित्या मॅडमचं लेक्चर खूपच छान झालं. आणि थँक्यू सो जसं मच. वृषालीला माहितीये मॅडम, ऍक्च्युली तुम्ही जो सांगितलं ना फेज की आपल्याला स्ट्रेस आहे हेच आपल्याला कळत नाही. कळत नाही. हो या फेज मधनं मी जात होते आणि हो. मला खरंच कळत नव्हतं की म्हणजे हे सगळं स्ट्रेस आहे असं. तर हम्म. या सगळ्यातनं बाहेर पडायला किंवा या सगळ्यातनं गाईड केलं मला वृषाली ताईने. आणि ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि असं सगळं आहे, पण त्यातनं तिने मला खरंच खूप छान हेल्प केली. तेव्हा आता हे जे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत ना, की म्हणजे मला हेल्प पाहिजे किंवा ते तर मेडिकल हेल्पसाठी तर तुम्ही आहातच. पण हो अदर दॅन दॅट जी काय हेल्प लागेल ना, त्याच्यासाठी डेफिनेटली. नक्कीच वृषाली ताईला कॉन्टॅक्ट केलं तर खूप म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली झालं तर खूप सोपं होईल सगळ्यांसाठी. नाही ते खरंच म्हणजे जाणीव करून घेणं एकतर की मला स्ट्रेस आहे आणि अप्रोच करणं योग्य पर्सनला. जसं तुम्हाला वृषाली ताईंचं वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज तुम्ही जे गोष्टी यू मस्ट बी एक्सपिरियन्सिंग, तर ते दोन्ही गोष्ट महत्वाचं आहे. तर रिअलायझेशन पण महत्वाचं आहे आणि अप्रोचिंग फॉर हेल्प. जसं मी म्हटलं बायकांना ते एक आहे की जेव्हा ते एकमेकांशी बोलतात, बाकीच्या म्हणजे आपले फिलिंग्स व्यक्त करतात, तेव्हा कुठेतरी त्यांचा स्ट्रेस आतल्या आत कमी होतो. तर आय थिंक वृषाली ताईंचा पण अप्रोच कुठेतरी तसंच की जेवढ्या बायका आहेत त्यांना त्यांचं मन मोकळं करून त्यांच्या मनात काय काय आहे ते जाणून घेऊन मग हील करणं इज डेफिनेटली खूप इट्स अ व्हेरी नोबल थिंग दॅट शी इज डुईंग. तर नक्की त्यांचं एनीवन हू नीड्स हेल्प should definitely anticipate help from her. येस येस. ओके. Yes. थँक्यू मॅडम. Thank you so much. Thanks a lot. मॅडम तुम्ही खरंच इतक्या साध्या सोप्या शब्दात इतकं छान सांगितलं ना, म्हणजे खरं एवढं बाबा झोप डिस्टर्ब होणं म्हणजे आपण असं म्हणतो की अरे काय नाही लागली मला 2-3 दिवस झोप. हो म्हणजे हो तो काही स्ट्रेस वाढल्याचा काहीतरी हे आहे, साईन आहे. हेच हो मुळात हो लक्षात येत नाही. किंवा मेनोपॉज मधून वगैरे जात असताना सुद्धा किती गोष्टी शरीरात बदल आणि हे तुम्ही म्हणतात असं की स्त्री रस उत्पन्न होत नाही, हे बॉडीला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतो. हो. पण आपण जर त्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघितलं तर आपल्याला ते हँडल करताना सोपं जाईल थोडंसं. आणि काही हो मदत हो लागली तर तुम्ही आहातच. नक्की त्यामुळे नक्की नक्की. की या सगळ्या फेज मधनं बाहेर पडायला आम्हाला खूप सोपं जाईल नक्कीच. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या उद्देशाने आज हे सगळं घेतलं तर ते हम्म. बऱ्याच जणांना अवेअरनेस आला असेल. येस मला येस. नक्कीच माझं वाटतंय फक्त की एक सगळा जस्ट रिस्पॉन्स क्वेश्चन मिळेल. होतं की ते हा प्री बोल ना बोल. हा आणि म्हणजे प्री मेनोपॉज आणि ऍक्च्युअल मेनोपॉज हे हा साधारण एज काय असतं, म्हणजे कुठल्या एज मध्ये आपल्याला साधारण ओके प्री मेनोपॉज बरोबर. स्टार्ट होतो? गुड क्वेश्चन. हो. गुड तर क्वेश्चन. इंडियन वुमेनमध्ये यू विल बी सरप्राईज, पण मेनोपॉज इतरांपेक्षा थोडं लवकर येतं. जेनेटिकली आपण वी आर प्रोन की आपलं मेनोपॉज थोडंसं वर्ल्ड वाईड जे विमेन आहे त्यांच्यापेक्षा लवकर येतं. सो मेनोपॉजला परत मिड लाईफ क्रायसिस म्हणतात. म्हणजे कुठेतरी सगळं आता व्यवस्थित चाललंय, माझं काम करिअर मुलं मोठे झाले, आता ते त्यांच्या कामाला लागले आणि सगळं छान चाललं होतं आणि अचानक मग मेनोपॉझल सिम्पटम्स स्टार्ट हिटिंग यू नो. सो 40च्या आधी जर पिरियड इरेग्युलर व्हायला लागले किंवा जे काय मेनोपॉझल सिम्पटम्स आहे जसं की मूड स्विंग्स खूप होणं, पिरियड इरेग्युलर होणं, वजायनल ड्रायनेस होणं, म्हणजे ब्रेस्टमध्ये टेंडरनेस वाटणं, जॉईंट पेन होणं, हॉट फ्लशेस हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे की अचानक पंखा चालू आहे, सगळं AC चालू आहे पण मला गरम होते आतून, स्वेटिंग होणं, खूप मूड डिस्टर्बन्स होणं, म्हणजे कधी अचानक काही कारण नसताना राग येणं. तर हे सगळे वी कॉल दीज ॲज मेनोपॉझल सिम्पटम्स. तर हे 40च्या आधी यायला लागले तर त्याला प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. पण 40 नंतर हे कधीही येऊ शकतं. कुठेतरी मेनोपॉजचं एज हे हेरिडिटरी असतो
कितीतरी लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या आईला ज्या वयात मेनोपॉज आलं कदाचित तुम्हाला पण त्या वयात मेनोपॉज. आईला लवकर मेनोपॉज आलं तर मुलीला पण लवकर मेनोपॉज यायची शक्यता असते, कारण मेनोपॉज एज हे हेरिडिटरी म्हणजे जेनेटिक्सद्वारा ठरलेलं असतो. बट ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही बघायला गेले तर 48-49 इज दी ॲव्हरेज एज ऑफ हिटिंग मेनोपॉज. आणि मेनोपॉज म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला 1 वर्ष म्हणजे 12 महिने पिरियड नाही येत तर त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. ओके. ओके. नाही, हे खूप छान सांगितलं तुम्ही, कारण हम्म, हम्म. तेच मुळात माहिती कळत नाही नाही. की हा हो. की नेमकं काय. हो. थँक्यू व्हेरी मच. येस. अजून कोणी आहे प्रश्न विचारायचा तर आपण थांबूया, म्हणजे नाही तर मग मला विचार की 6 आणि 7 ला तुमचं ते किती वाजता आहे मीटिंग आणि हीच सेम लिंक आहे? 8 ते 9. नाही लिंक मी पाठवीन ना, जशी आज तुम्हाला कुठून मिळाली असेल ना तिथून, हा. नाही तर मी नंबर सांगितलाय माझा, मला कॉन्टॅक्ट केले तरी मी पर्सनल ह्याच्यावर पाठवीन तुम्हाला. मॅडम मला एक विचारायचं होतं. मी शुक्ल बोलते, हा. राधिका शुक्ल. हा बोला. मी तर मॅडमना विचारायचं होतं, मी डेंटिस्ट आहे, मला ते झोपेचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी खरं खूप प्रयत्न करून बघते, तो मग स्ट्रेसमुळे म्हटलं तर झोप लागली नाही की तो स्ट्रेस येतो, लागली तर काय आपण स्ट्रेस पण हो, नाईस हो. क्वेश्चन. नाही, झोप नाही लागणं ह्याचे काही कारण असतात. जसं मी म्हटलं, देर इज समथिंग कॉल्ड एज स्लीप एपनिया, ज्याच्यामध्ये कुठेतरी आपलं वजन वाढल्यामुळे किंवा ज्या डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांना असतं त्यांचं जीभ भारी होतं ना, म्हणतो आपण, तर त्याच्यामुळे झोपेत ते टंग फॉल होऊन त्यांना झोप मोड होतं, बिकॉज दे स्टार्ट चोकिंग ऑन देअर ओन वेट ऑन देअर ओन टंग. तर यू नीड टू नो की तुम्हाला स्लीप डिस्टर्ब कशामुळे होतंय, सायनस जाम झाल्यामुळे किंवा स्लीप एपनियामुळे आहे की खरंच स्ट्रेस आहे. नाही, पण माझ्या बाबतीत कसं आहे ना, मला कसं म्हणजे तब्येतीच्या बाबतीत आय एम क्वाईट ऑल राईट, म्हणजे एकदम ओके. ओके. पण झोपेच्या बाबतीत कसं झालं पहिले, आणि मग दिवसभर झोप येत राहते, असं होतं, रात्री लागत नाही, हो, दिवसभर. दॅट इज व्हेरी टिपिकल ऑफ स्ट्रेस. आणि हल्ली आय हॅव नोटेड पर्सनली की हे जे गॅजेट यूज आहे, जे आपण टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे जे टेक सॅव्ही झालेलो आहे, की बीट लॅपटॉप असो, टीव्ही असो, मोबाईल असो, न्यूज चॅनल सारखं आता बघत राहणं, कोविडमध्ये आता रशिया युक्रेन सो कुठेतरी because of the excessive use of gadgets, it has been proven ki baika in general people are not going into deep sleep because of the constant information म्हणा, रेडिएशन्स म्हणा, जे काय आहे, तर त्याच्यामुळे असं नोट होतो. आणि स्लीप हे फक्त आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी नाही, तर कितीतरी गोष्टी झोपेमध्ये होतात. जसं की बॉडीचं जे काय रिपेअर वर्क होतं ते झोपेमध्ये होतं. हॉर्मोन्स फंक्शन बेस्ट वेन यू आर अस्लीप. तुम्ही जेव्हा झोपेत असतात तेव्हा तुमचं हॉर्मोन्सचं फंक्शनिंग असतो, तुमचं वेअर अँड टेअर, रिपेअर वर्क ऑफ द एव्हरीथिंग गोज ऑन इन स्लीप. पण तुम्ही जर त्या झोपेच्या त्या फेजमध्ये गेलेच नाही तर मग ते सगळं होणार कसं, सो आय ऑलवेज टेल माय पेशंट्स की गॅजेट्स हे महत्वाचं आहे. आजकाल सगळं काही काम पण आपण वी आर वर्किंग ऑन लॅपटॉप 24/7, बट कुठेतरी यू हॅव टू लिमिट द यूज ऑफ गॅजेट्स. तर आपण जर ठरवलं की मी 11 वाजता झोपणार आहे, तर मी 10 वाजता कितीही काय असेल तरी 10 वाजता मी माझा मोबाईल ठेवून देईन. 10 नंतर मी टीव्ही बघणार नाही आणि लॅपटॉप बघणार नाही, आणि आय एम गोइंग टू स्लोली स्विच ऑफ माय माइंड सो दॅट 11 पर्यंत मी झोपेला. डिस्ट्रॅक्शन्स आणि डिस्टर्बन्सेस हल्ली खूप आहेत. सो आय थिंक यू हॅव टू ट्राय अँड कीप अवे द डिस्ट्रॅक्शन्स अँड देन सी जर हेल्प होतो का म्हणून. ठीक आहे, थँक्यू मॅडम. येस. मला विचारायचं होतं मॅडम, मी क्षिप्रा बोलते. हो, हॅलो मॅम. अजून एक विचारायचं होतं, फक्त विचारू? हा विचारा ना, विचारा. हॅलो. हा विचारा. हा, काय होतं माहिती, मी झोपायला जाते ना, तर झोप लागते, चांगली झोप लागते, आणि नंतर मध्येच जाग येते. पण असं होतं की जाग आल्यानंतर मग मी भगवद्गीतेचं 12वां अध्याय सुरू करते. एक 4-5 श्लोक झाले की मला परत झोप लागते व्यवस्थित, आणि परत 2 तासांनी परत जाग येते. परत मी तसंच करते. पण म्हणजे हे असं रुटीन होऊन चाललंय आता माझं, तर ते कितपत योग्य आहे?
जसं मी म्हटलं की ते यू शुड बी गेटिंग अटलिस्ट असं म्हटलं जातं की ऑब्व्हियसली वय वाढत जेव्हा जातं तेव्हा थोडं थोडं झोपेचं प्रमाण कमी होत जातं. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा 10 तास झोप गरजेचं असतं, पण वय वाढतं तेव्हा कमी होतं गरज झोपेचं. बट ॲटलिस्ट 6 तास तरी कंटिन्युअस झोप हे खूप महत्वाचं आहे बॉडीसाठी. 6 hours ऑफ कंटिन्युअस स्लीप. कंटिन्युअस होत नाहीये ती माझी हो. आताच नाही, पण पहिल्यापासूनच अशीच होते. म्हणजे माहिती नाही की आणि ह्याला जावं लागतं, म्हणजे कसं की वॉशरूमला किंवा हां. ते मी जसं म्हटलं कुड बी तुम्ही बोलले मला डायबिटीज आहे, तर कधी कधी कसं होतं बिकॉज ऑफ मेडिसिन्स कधी शुगर लो झालं किंवा हाय झालं रात्रीच्या वेळेला तरी तुम्हाला जाग येणार आणि यू विल फील लाईक गोइंग टू द वॉशरूम. तर दिस कुड बी बिकॉज डायबेटिस ऑफ. जे आहे ना ते आता 3 महिने झाले फक्त की शुगर ओके डिटेक्ट ओके. झाली, आणि मी माधवबाग करतेय, म्हणजे अच्छा. माधवबागचं हे करते, तर त्यामुळे ती हा हा. कंट्रोलमध्ये पण आली आहे. त्याचं हे नाहीये तेवढं. आय थिंक म्हणजे डेफिनेटली मग तुम्हाला मेडिटेशन आणि आय थिंक वृषालीताईंची मदत घेऊन काहीतरी अशा गोष्टी जे तुम्ही झोपायच्या जस्ट आधी करणं सो दॅट यू गेट ॲटलीस्ट 6 hours ऑफ गुड स्लीप. आय थिंक हां. वृषालीताई विल बी एबल टू हेल्प यू इन दिस. तर पर्सनली मी कॉल करू शकते का त्यांना? हो 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 हो, हो. काहीच हरकत नाही. करू शकते का? ओके हा, ओके. हा, हा. हॅलो डॉक्टर, मी अमृता बोलते. मी एक प्रश्न विचारू का? हा, नक्की. विचार ना, थँक्यू. विचार. दोघींनाही धन्यवाद. थँक्यू. हे जे थँक्यू थँक्यू. म्हणालात ना की मेन्स्ट्रुअल म्हणजे मेनोपॉज जेव्हा येतो तेव्हा काही काही स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येतात आपल्याला, तर त्यामध्ये आपण सहन करायच्या का त्याच्यावर मग काही मेडिकेशन वगैरे असतं का काय माहिती? नाही सहन करणं हे गरजेचं नाहीये. तेच आय थिंक आपल्या बायकांचा तेच प्रॉब्लेम आहे. आपण आयुष्यभर एवढं सहन करतो की आपल्याला सहन करायची सवय लागून जाते. तर प्लीज ते सहन करू नका. कुठले एनिथिंग विच इज अफेक्टिंग युअर क्वालिटी ऑफ लाईफ तुम्ही नक्की यू शुड अप्रोच फॉर हेल्प. तर मेनोपॉझल सिम्पटम्स काही लोकांमध्ये त्यांना काहीच जाणवत नाही, म्हणजे हो आला व्यवस्थित आहे, माझा काही वाटत नाहीये, तर देन यू डोंट नीड टू. हां, डेफिनेटली तुम्ही जे जनरल चेकअप आहे, गायनॅक चेकअप वर्षातून एकदा, हे तर करायला पाहिजे. बट इफ मेनोपॉजचे जे काही सिम्पटम्स मी सांगितले, इफ दे आर अफेक्टिंग युअर क्वालिटी ऑफ लाईफ, की बाबा तुमचं लोकांची रिलेशनशिप बिघडते, तुम्हाला स्वतःचं काहीतरी प्रॉब्लेम्स होतोय कामामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तुम्हाला, तर तुम्ही नक्की यू शुड अप्रोच युअर डॉक्टर फॉर हेल्प. कारण हे सिम्पटम्ससाठी असं नाही की नेहमी हॉर्मोनच द्यावं लागतं. देर आर मल्टिपल नॉन हॉर्मोनल ट्रीटमेंट, जसं की कॅल्शियम सप्लिमेंट देणं, प्लांट आयुर्वेदिक किंवा प्लांट सोर्सेसमधून काही इस्ट्रोजन हॉर्मोन पुरवता येतं, विच आर व्हेरी माइल्ड, विच कॅन टेक केअर की तुमचे हे जे जे सिम्पटम्स आहे त्याला आपण कमी करून तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणं, सो दॅट तुम्हाला ते सहन करायची गरज नाहीये. ओके, गुड. म्हणजे हे पण माहित नव्हतं आम्हाला की असं तुम्ही म्हणतात असं एक डोक्यात असतं की नाही सहन करायचंय हे. हो हो हो. नाही, कारण आमच्या पिढीला तर पहिल्यापासूनच आई असं असतं ना. वडिलांनी तेच आमच्या पिढीला तर सांगितलेलंच आहे, अरे ते थोडा हो. त्रास होतोच, ते पण झालंच पाहिजे. कुठेतरी वृषालीताई असं आहे ना, त्रास हल्ली वाढत चाललाय हो बिकॉज हो, आपलं आधीचं जनरेशन जे आहे लाईफ वॉज मच सिम्पलर. येस म्हणजे येस. गॅजेट्स नव्हते, स्ट्रेस नव्हतं, करिअरचं स्ट्रेस नव्हतं. आता हल्ली स्ट्रेस इतकं वाढलंय की मेनोपॉज हॅज नॉट रिमेन्ड ॲज सिम्पल ॲज इट वॉज. तर कुठेतरी आपण आपल्या म्हणजे आईला वगैरे विचारलं तर त्याच्यात काय, मी पण आय वेंट थ्रू इट, मला तर काही त्रास नाही झाला, तुला काय एवढं. म्हणजे मग आपल्याला वाटतं की आपण जास्त हायपर ऍक्टिव्ह होतोय का, एक्झॅक्टली म्हणजे. तर प्लीज डोंट कम्पेअर युअर सेल्फ. आपल्या मैत्रिणींची कम्पेअर करू नका. तुम्ही स्वतःचं यू आर युअर बेस्ट गाईड. तर तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतोय तर यू शुड अप्रोच हेल्प. प्लीज डू नॉट की माझ्या आईला त्रास नाही झाला, मलाच का होतोय, किंवा हे त्रास नसेल, मी कदाचित त्याचं खूप मोठं हे करते, असं नका करू. इट इज डेफिनेटली बेटर टू अप्रोच फॉर हेल्प. खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही, कारण आपल्या जनरली कंपॅरिझन करण्याची सवय असते. हो हो. येस. सो मला वाटतं आपण थांबूया आता. 9 वाजलेत. येस. तर खूप सुंदर झालं, खूपच सुंदर झालं. म्हणजे इट्स लाईक आय ओपनिंग हे आल्यासारखं झालं की थँक्यू सो मच. खूपच छान.
आणि जे आता अटेंड करतायत त्यांना सांगते की उद्या सुद्धा नो युअर बॉडी म्हणून आपण म्हणजे स्त्रीचं एक शरीर कसं आहे या संबंधी जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्या सुद्धा वेगवेगळ्या डॉक्टर आपल्याकडे येणार आहेत आणि आणि ही जशी माहिती आपल्याला कळली स्ट्रेसच्या बाबतीत तशी बॉडी बद्दलही आपल्याला उद्या कळेल. तेव्हा तुम्ही जरूर जॉईन व्हा. आज जिथून तुम्हाला लिंक मिळाली तिकडनंच उद्या तुम्हाला मिळेल. नाहीतर वृषाली लेले फेसबुकवर टाका किंवा निर्मल विसावा फेसबुक पेजवर तुम्हाला ती लिंक नक्की मिळेल. आणि खूप खूप धन्यवाद खरंच म्हणजे थँक्यू सो फारच मच. सुंदर झालं आय आणि थिंक खूप तुम्हाला धन्यवाद की मला एक ही अपॉर्च्युनिटी दिली आणि आय एम सो हॅपी की मी एवढा तुमचं जे ग्रुप आहे त्याच्यामुळे एवढ्या लोकांशी माझं संपर्क आलं आणि आय कुड कोणाला तरी थोडीशी जरी त्यांनी मदत झाली असेल तर आय वुड बी सो येस ग्रेटफुल. मला नक्की खरंच आय फील व्हेरी सॅटिस्फाईड बिकॉज ऑफ दॅट. येस थँक्यू थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो थँक्यू मच सो थँक्यू मच. सो मच या